कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला हरिगोविंदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. प्रथम प्रभू श्रीरामांना वंदन करतो, समर्थ चरणी वंदन करतो आणि समर्थ रूप असलेले सर्व श्रोते त्यांनाही वंदन करतो. विशेष वंदन श्री आपले काकांना की त्यांनी मला इथे चिंतन मांडण्याची एक संधी निर्माण करून दिलेली आहे. आळटेकर साहेब आहेत, बरेच काही असे श्रोते आहेत की ते सगळे माझे फेवरेट आहेत. म्हणजे तुम्ही फेवरेट नाही असं नाही, तुम्ही पण फेवरेटच आहात. कारण फेवरेट शब्द म्हणण्याचा अर्थ एकच की श्री ज्ञानदेव माझे फेवरेट आहेत. पण होतं काय, त्या श्री ज्ञानदेवांचा मी फेवरेट व्हायला पाहिजे. मूळ मुद्दा तो आहे. मी ज्ञानदेवांचं सगळंच ऐकतो, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण एक दिवस ज्ञानदेवांनी माझं ऐकलं पाहिजे ना, हा एक विषय असतोच. की जसं माझ्या गुरूंबरोबर एक डिस्कशन्स होताना मी त्यांना म्हणालो आम्ही तुमचं सगळंच ऐकतो. नाही म्हणे मी तुमचं ऐकतो ना म्हणे. मग म्हटलं का नाही, तू माझा फेवरेट आहेस म्हणे. मूळ मुद्दा मी कोणाचा फेवरेट झालं पाहिजे, मी समर्थांचा फेवरेट असलं पाहिजे, मी श्री ज्ञानदेवांचा फेवरेट असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आज काय करणार आहोत, एक मनाच्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत. श्लोक नंबर 57. जगी धन्य होई जे या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आत्ताच एक गीत मी ऐकलं आणि त्या गीतामध्ये त्यांनी ऐकलं त्याचं पालुपद काय होतं सर, वृत्ती माझी काय राहिली पाहिजे, श्री गुरुचरणी नतमस्तक झाली पाहिजे. आणि ती नतमस्तक झाली तर माझी वृत्ती काय होईल, सुखमय होईल, असं त्या गाण्याचे शब्द आहेत. काल पण ते गाणं म्हणजे तो अभंगच म्हणूया आपण. सद्गुरुचरणी माझी जर वृत्ती जर का स्थिर असेल तर ती काय आहे, मोकळी वृत्ती आहे. हा त्यातला भाग आहे, सुखमय वृत्ती आहे. आणि प्रत्येकाला काय पाहिजे, सुखा लागे जीवा करीती तळमळ. मला कायम सुख पाहिजे, मला दुःखाचा एकही क्षण नको. मग त्यासाठी काय म्हणताय की जगी धन्य होई जे या राम नामे. आता या श्लोकाचा विषय तो आहे. पण तत्पूर्वी जो श्लोकांचा एक गट आहे तो असा आहे की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता कोणता दास सर्वोत्तमाचा, म्हणजे प्रभू श्रीरामाचा आहे. समर्थ तर आहेत, बात नाही, पण आम्ही का न व्हावं समर्थ श्रीरामादास, म्हणजे प्रभू श्रीरामाचे दास, आम्ही समर्थांचे दास. मग आपली अवस्था काय, आपलं 2 in 1 आहे. आपल्याला समर्थ आणि श्रीराम हे दोन्ही आपल्याला काय झालेले आहेत, या श्री समर्थांच्या निमित्ताने वश झालेले आहेत. मग त्याचा उपयोग काय, तर हे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मग तो दास कसा वर्तित होतो, तो स्नेहाळू कृपाळू अशा पद्धतीने त्याचं वर्तन होतं. मनाचा मवाळू दिनाचा दयाळू असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे जे मवाळूपण आहे, नंतर दिन जे आहेत त्यांच्यावरती म्हणूया काही एक उपयोगी पडण्याचा प्रसंग आहे. या सगळ्यातनं जी काय वृत्ती तयार होते, तर ती जी वृत्ती आहे ती वृत्ती आनंदाची ती मला कशी प्राप्त होईल, तर ते म्हणतात जगी धन्य होई जे या रामनामे. या आता हा या शब्द काय आहे, मोठा विलक्षण आहे. या रामनामे म्हणजे हे प्रभू श्रीरामाचं नाव श्री समर्थ म्हणतात मी घेतलेलं आहे आणि मी घेऊन मी म्हणतोय असं ते म्हणतात या रामनामे. आता या रामनामे म्हणजे याचा अर्थ त्या प्रभू श्रीरामाच्या म्हणूया मंत्राचा विचार करा थोडासा. आणि तो जर का झाला तर जगी धन्य होईजे, म्हणजे या जगामध्ये मी काय होईल, धन्य होईल. तुकाराम महाराजांचं काय वर्णन आहे, धन्योहम धन्योहम असं पण म्हटलेले ते. मी धन्य झालो, धन्य झालो. आणि पुन्हा एका बाजूला म्हणतात की आम्ही सदैव सुडके, आमच्या घरात 1 रुपया पण नाही आणि लाखो रुपये असून आम्ही धन्य नाही. आणि तुकाराम महाराज काही नसताना धन्य आहे. याचा अर्थ धन्यतेची मालक जी आहे
ती डिफरंट आहे. आणि ती मानकं या म्हणूया रामनामाच्या निमित्ताने आपल्या पुढे येणार आहे. तर तो विचार आपल्याला करायचा आहे. आणि मग ते धन्य व्हायचं असेल तर ते काय म्हणतात, क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी. क्रिया या शब्दामध्ये कर्माचा विचार आहे. ते कर्म कसं पाहिजे, तर ते मला प्रभू श्रीरामाशी एकरूप करणारं कर्म पाहिजे. पुन्हा उपासना आहे. मग उपासना कशी पाहिजे, की ज्याची मी उपासना करतो त्याच्याशी उपासना करता करता मी उपासने दैवत रूप झालो पाहिजे. हा त्यातला एक भाग आहे. म्हणून समर्थांनी एका ठिकाणी म्हटलंय, उपासनेचा आश्रय उपासने विण निराश्रय. हा एक विचार आहे की त्या उपासनेचं फल काय आहे, निष्काम कर्माचं, निष्काम उपासनेचं, तो विचार आपल्याला करावा लागेल. आणि मग म्हणतात भक्ती. आणि भक्ती शब्दामध्ये काय आहे, विभक्त नव्हे तो भक्त. आणि भक्त म्हणजे विभक्त नव्हे. म्हणजे इथे दोन पण आहे, तिथे काय आहे, द्वैत आहे. आणि जिथे द्वैत आहे तिथे भक्त नाही. मग भक्त काय झाला पाहिजे, उपास्य देवतेशी एकरूप झाला पाहिजे. मग कशाने होईल, हरिमुखे म्हणा म्हणतात झालं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हा आपलं पालुपद काय असणार आहे आपल्या अभ्यासाचं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणजे नामस्मरण माझ्या अंतःकरणात झालं पाहिजे. हा त्यातला एक मुख्य मुद्दा आहे. आणि मग ते म्हणतात की मग असं जे काय एक प्राप्त करून घ्यायचं आहे, प्रभू श्रीरामाशी, श्री विठ्ठलाशी एकरूप होण्याचं जे काय तंत्र विकसित करायचं आहे, त्यासाठी त्यांनी असं सांगितलं, उदासीनता तत्वता सार आहे. आता इथे उदासीनता हा शब्द आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि उदासीन म्हणजे तो हिंदी सिनेमातला हिरो नाही की हिरोईन पळून गेलेली आहे आणि मग तो गाणं म्हणतोय ये उदासी कैसी चाही. आता तसला हिरो नाही आहे. तो उदासीन शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने आपल्या प्रापंचिक जीवनातील आशा आकांक्षांची जाणीवपूर्वक हकालपट्टी केलेला आहे असा. आता असा जो आहे तो काय आहे, तो उदासीन आहे. किंवा आमचे आदिगुरु श्री शंकर महाराज कंधारकर, कदाचित नाव कोणाला माहिती असेल, तर त्यांनी एक उदासीन या शब्दाची व्याख्या केली. आणि ती व्याख्या काय आहे की विचाराने, म्हणजे आत्म अनात्म विचाराने या दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती ज्या अंतःकरणात असते तिला साक्षी अवस्था म्हणतात. म्हणजे उदासीन वृत्ती म्हणजे कुठली वृत्ती, साक्षी वृत्ती. त्याचा एक आपल्यामध्ये काय झाला, सोपा बदल करून घेतला की माझी वृत्ती कशी असली पाहिजे, साक्षी रूप असली पाहिजे. म्हणजे साक्षी अवस्थेतली असली पाहिजे आणि नंतर ती साक्षी रूपतेकडे जाणारी असली पाहिजे. मग तो विचार काय आहे तो आपण समजून घेणार आहोत. आणि मग त्या सर्वांचा परिणाम काय होईल, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील. तर माझी वृत्ती कशी राहिली पाहिजे, मोकळी राहिली पाहिजे. ते माझा एक मित्र होता, त्यांना मी म्हणालो मी चाललोय सज्जनकडे, तू आत्ता मोकळाच आहेस म्हटलं, तुला काही काम नाही, तोही रिटायर्ड मी रिटायर्ड. मग त्याला म्हटलं आणि अनायासे हाफ तिकीट आहे म्हटलं, जाऊ आपण. तर तो म्हटला नाही मी जरा कामात आहे, हे आहे. म्हणजे याचा अर्थ काय, वृत्ती मोकळी नाही. मग मोकळी वृत्ती कोणती आणि मोकळी वृत्ती कशामुळे होते, हे जे काय विचार आहे हे आपल्याला कळले पाहिजे. तर मग हा जो म्हणूया मनाचा श्लोक आहे त्याने मला काहीतरी दिलेलं आहे. आणि इथून जाताना रिकाम्या हाताने जात असेल तर मग काय म्हणतात समर्थ, येरते उरले करंटे पुरुष. आपण करंटे नाही आहे, मग आपण कोण आहोत, आपण भाग्यवान आहोत. आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ धन्य आहोत. मग असं जर असेल तर मग मला पुन्हा आलं अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. समर्थ काय म्हणतात, अभ्यास हे प्रगट व्हावे नाहीतर जागो नसावे. दुसऱ्यांप्रती जाऊ दे म्हणते, पण माझ्याप्रती अभ्यास हे मी प्रगट झालो पाहिजे, म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये. आणि माझ्या अंतःकरणामध्ये मी अभ्यास करून जर प्रगट झालो तर काय आहे, अभ्यास हे प्रगट व्हावे नाहीतर जागो नसावे. पुन्हा ते काय म्हणताय की तुम्ही प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. म्हणजे इतकं ते काय म्हणतायत, मला समजून सांगतायत की तू अभ्यासपूर्वक काय जे विचार करायचे आहेत ते कर. आणि अभ्यासपूर्वक जर का तू तुझं वर्तनात बदल घडवून आणले, कारण प्रत्येक वर्तनाचा एक कार्यकारण भाव संबंध आहे. कार्यकारण भाव संबंध या शब्दाचा अर्थ असा आहे की मडकं हे काय आहे, कार्य आहे. आणि त्याचं कारण काय आहे, माती आहे. मातीचं मडकं. आता मातीचं मडकं असं जर असेल तर कारणाचा शोध सतत घ्यायचा आपला प्रयत्न असतो. म्हणजे त्याचा अर्थ काय की
माती हे कारण जरी असलं तरी माती कोणाच्या सत्तेवर माती म्हणून आपल्याला कळते, तर ती स्वरूपाच्या सत्तेवर कळते. मग त्यावेळी अल्टिमेट कारण काय तयार होतं, तर ब्रह्म हे काय आहे, अल्टिमेट कारण. मग आता वाक्य काय तयार होतं, आता हे माझ्याबरोबर शिवरू येतं, आपलं मडकं दुसऱ्याने धरायच्या आत आपला अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे, मडकं हे कार्यकारण कार्यभावातला संबंध आहे, आणि अभ्यास काय आहे, तर जीवब्रह्मैक्य ज्ञानसिद्धी म्हणजे धन्यता असा तो विषय. तर ती धन्यता माझ्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली पाहिजे. अन्यथा मी इथं आलो आणि काय केलं, मी माझं जीवन काय केलेलं आहे, वाया घालवलेलं आहे. आणि वाया जर घालवायचं नसेल तर मग आता आपल्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. जगी धन्य होईजे, जगी होईजे धन्य या रामनाम. आता मला धन्य व्हायचं आहे, आणि धन्य व्हायचं आहे तर मला रामनाम घेण्याशिवाय पर्याय नाही. श्री गुलाबराव महाराज संत प्रत्येकाला माहिती आहेत ना, मग ते म्हणतात की रामनाम आणि मुख्य मुद्दा ब्रह्म आणि सगुण मूर्ती प्रभू श्रीरामाची, त्यामध्ये काहीही भिन्नता नाही. ब्रह्म आहे ना, तेच काय झालं, मूर्ती रूपाने माझ्या पुढे नावारूपाला आलं. मग त्यासाठी त्यांनी ओवी लिहिली की भक्ताच्या प्रेमाकारणे, भक्तावर अत्यंत प्रेम आहे भगवंताचं, भक्ताच्या प्रेमाकारणे ब्रह्मालाही रूप धरणे. ब्रह्म काय करतं, रूपात येतं. म्हणजे कोणाच्या रूपात आलं, विठ्ठलाच्या रूपात आलं, पांडुरंगाच्या रूपात आलं, रामाच्या रूपात आलं रूपात. तर कशासाठी, भक्ताच्या प्रेमाकारणे ब्रह्मालाही रूप धरणे. जैसे रूप असे नित्य तैसे त्याचे नामही नित्य. म्हणजे रूपही नित्य, नामही नित्य आणि ब्रह्मही नित्य, सगळंच नित्य. आणि मी काय आहे, मी शरीर रूपाने अनित्य, आणि मला काय व्हायचंय, नित्य जे तत्व आहे ते मी आहे हे कळून घ्यायचंय. मग हे कळून घ्यायचं असेल तर तू काय कर, जगी होई जे धन्य या रामाला. म्हणजे तू रामाचं काय कर, नामस्मरण कर. मग नामस्मरण करायचं म्हणजे नक्की काय करायचं, आता हे मुद्दे येतात पुढे. म्हणजे प्रभू श्रीरामाची 3 रूपं आपल्या पुढे आली. एक आत्मरूप श्रीराम, एक ईश्वररूप श्रीराम, आणि एक सगुण रूप असलेले श्रीराम. मग काय करावं, सगुण श्रीरामाची उपासना करा, ईश्वररूप रामाच्या आज्ञा ऐकाव्या, आणि ब्रह्मरूप रामाशी एक. अशी एक 3 वाक्य आपल्या पुढे तयार होतात. आणि ही 3 वाक्य मला काय करतात, माझ्या आनंदाकडे घेऊन जातात. मग श्री ज्ञानदेव म्हणतात, तुला सगुण श्रीरामाची उपासना करायची असेल तर नक्की काय करायचं, तर ते म्हणतात विधींचं पालन कर. विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्म पडे. विषय तो पुढच्या चरणाचा आहे. तू विधींचं पालन कर, संतांवर श्रद्धा ठेव, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा ठेव, आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न कर. म्हणजे काय, नो द सिस्टीम, ही सिस्टीम आहे, यूज द सिस्टीम. मुख्य मुद्दा काय आहे, ही जी सिस्टीम सांगितली आहे ती वापरली पाहिजे. मग ते म्हणतात तू रामनाम घे. आता रामनाम घे असं इथे लिहिलं मनाच्या श्लोकात. आता यूज द सिस्टीम, मी रामनाम घेतलं पाहिजे. मग आता रामनाम मी घेतलं तर काय आहे, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम अँड गेट द रिझल्ट. आता रिझल्ट काय आहे, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. म्हणजेच काय म्हणतात की श्री तुकाराम महाराज म्हणतात, ज्या क्षणी माझ्या मुखात रामनाम आहे, ज्या क्षणी माझ्या मुखात रामकृष्ण हरी माझ्या श्रीगुरू दिलेलं नाम आहे, त्या क्षणी मी काय आहे, मोक्षरूप आहे. मग मोक्षासाठी वणवण करायची गरज आहे का, नाही. मग श्री ज्ञानदेव काय म्हणतात, ठाईचं बैसवणं करा एकचित्त, आवडीने आनंद अनुभवा. मग आता नाम घ्यायचं म्हणजे काय करायचं, ठाईचं बैसवणं करा एकचित्त, शांत व्हा, आणि आवडीने काय करा, अनंत म्हणजेच कोणाला आळवा, प्रभू श्रीरामाला आळवायचं. मग प्रभू श्रीरामाला आळवायचं म्हणजे काय करायचं, त्याचं नामस्मरण घ्यायचं, आणि त्याचं नामस्मरण घेतलं की काय होतं, त्याच्यातलं माझ्यातलं अंतर कमी होतं, आणि प्रभू श्रीरामाला काय करता येतो, दमही देता येतो. तुकाराम महाराजांनी काय केलं, विठ्ठलाला दम दिला. काय दम दिला, की आज जे काय तुझं वैभव आहे ना, ते आम्हा भक्तांमुळे. आता हा दम का ते देऊ शकतात, कारण का ते विठ्ठलाच्या अगदी जवळ गेलेले, नामस्मरणाच्या निमित्ताने ते जवळ गेले. आणि मग त्या जवळ जाऊन ते म्हणतात, आज विठ्ठला तुला हे जे वैभव प्राप्त झालंय ते आम्हा भक्तांमुळे आहे.
आणि आम्ही भक्त काय करतो तर ते एका अभंगात ते म्हणाले की राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिप्पे तयास. आणि सरते शेवटी अभंगात काय म्हणतात, राम म्हणे नित्य तो जाणावा मुक्त. तर हे धन्यतेचं लक्षण. आपला श्लोक काय झाला नाही पाहिजे, म्हणजे हा जो मनाचा श्लोकाचा जो अर्थ आहे तो सुटला नाही पाहिजे. सुटला की तुम्ही मला जागेवर आणायचं, तुम्ही काहीतरी बाजूला चाललाय असं मला सांगायचं. आणि पुन्हा कशावर यायचं, जगी होईले धन्य या रामनामे. म्हणजे या रामनामामध्ये, म्हणजे या रामाच्या नामस्मरणामध्ये मी धन्य होण्याची व्यवस्था आहे. संत मीराबाईंचं उदाहरणही मी तेच देतो. संत मीराबाईंना विचारलं की आप कितना नाम लेती हो, म्हणजे आप तुम्ही किती नामस्मरण करता. तर संत मीराबाईंचं वचन आहे, क्या सासे कभी गिनी जाती है. म्हणजे इतकी उत्कृष्टता त्या नामस्मरणातनं जर मला प्राप्त होत असेल तर मला काय केलं पाहिजे, मला या रामनामामध्ये व्यस्त व्हायला पाहिजे. माझी अंतःकरण वृत्ती या रामनामामध्ये एकाग्र झाली पाहिजे. मग आता आपल्याला एक सेंटेन्स तयार करता येतं की जी वृत्ती या रामनामापासून टळलेली आहे ती काय आहे, व्यग्र वृत्ती आहे. आणि जी वृत्ती रामनामामध्ये आहे ती कुठली वृत्ती आहे, ब्रह्मवृत्ती आहे. मग ब्रह्मवृत्तीचा परिणाम काय, म्हणजे मी माझ्या रामनामाच्या निमित्ताने मी माझ्या प्रभू श्रीरामाशी एकरूप झालो तर मला परिणाम काय मिळणार, मला काय मिळणार, तर मला सुख मिळणार. आणि सुख हेच काय आहे, धन्य होण्याचं. सुख या शब्दाचा अर्थ सुखरूप होणं. आपल्याला सुखी व्हायचं नाही आणि दुःखी व्हायचं नाही. तुम्ही म्हणाल सुखी का नाही व्हायचं, कारण जो सुखी होतो तोच काय होतो, दुःखी होतो. आणि जो दुःखी होतो तो सुखी होतो. आणि मला काय व्हायचंय, कायमचं सुख पाहिजे. उद्या प्रभू श्रीराम माझ्या पुढे प्रगट झाले आत्ता या क्षणी आणि म्हणाले की तुला 100 सुखांबरोबर 20 दुःख देतो, तर आपण काय म्हणू, 20 दुःख तुमच्याजवळ ठेवा, 100 सुख आहेत ते माझ्याजवळ ठेवा. म्हणजे याचा अर्थ मला सुखाशिवाय काहीही नको आहे. आणि सुखाशिवाय जर मला काहीही नको असेल तर मला सुखरूप होण्यासाठी काय करावं लागेल, मला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. हा मुख्य मुद्दा आहे. मग त्यासाठी श्री समर्थ असं म्हणतात की मना सज्जना सदा, सदा हा शब्द आहे, मना सज्जना सदा राघवे वस्ती कीचे. म्हणजे या राघवाची वस्ती माझ्या अंतःकरणात झाली पाहिजे, हा त्यातला मूळ भाव आहे. आणि ती जर व्हावी असं वाटत असेल तर मला रामाविषयी प्रीती झाली पाहिजे. मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. मग माझी प्रीती कोणाप्रती असली पाहिजे, ती रामाप्रती असली पाहिजे. पण माझ्या प्रीतीचे विषय काय असतात, माझं घर, माझी मुलं, हे माझ्या प्रीतीचे विषय ते. माझं घर, माझी मुलं, माझा जावई आणि माझी नातवंड. आता ती प्रीतीची विषय होतात तर ती सुख देतात आणि दुःखही देतात. पण माझी प्रीती जर रामाशी निगडीत झाली आणि मी जर का रामच हा माझ्या काय म्हणूया उपासनेचा विषय झाला, उपासनेचा विषय झाला, तर मी आणि राम दोघं वेगळे राहणारच नाही. आणि मी आणि राम दोघे वेगळे राहिले नाही. राम सदैव आनंदात आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याशी एकरूप झालो, मी आनंदात आहे. अशा रीतीने दोघंही काय होऊन जातील, एकरूप होऊन जातील. अशा विचारातून जर का मी अभ्यास केला तर काय होतं, जगी धन्य होईले या रामनामे. म्हणजे रामनाम का घ्यायचं, तर आपल्याला जेव्हा मी नाम घेतो तेव्हा मी मोक्षरूपच असतो या आठवणीतनं नाम घ्यायचं. आणि नाम घेताना मात्र मग काय असला पाहिजे विचार, की सर्व कर्म ही माझी रामाला आवडतील अशी असली पाहिजे. ती जर रामाला आवडतील अशी नसतील तर मला रामरूप होण्याची व्यवस्था नाही. तरी सुद्धा नामस्मरणाची ताकद इतकी मोठी आहे की आपण म्हणूया नारद महाराजांनी काय केलं, वाल्या कोळीला रामनाम दिलं आणि रामनाम दिल्यानंतर वाल्या कोळी महाराजांनी काय केलं, मरा मरा म्हटलं. पण उद्देश काय होता, प्रभू श्रीरामाकडे जाण्याचा. आणि उपराट्या नामासाठी असं आपल्या समर्थांनी म्हटलंय की हे उपराट नाम घेऊन सुद्धा वाल्या कोळी महाराज तरले आणि त्याचे वाल्मिकी ऋषी झाले. तर मी या रामनामाने धन्य का होणार नाही, कारण मी वाल्या कोळी इतका युजलेस नाही. हा त्यातला एक भाग आहे. तर आपल्याला नाम घेण्याशिवाय
पर्याय नाही आहे. पहिल्या चरणाचा विषय तोच आहे की जगी होईचे धन्य या रामनामे, म्हणून मला रामनाम घेतलं पाहिजे. मग पुढे म्हणतात क्रियावत्ती उपासना नित्य नेमे. त्यातला नित्य शब्द काय आहे, अंडरलाईन वर्ड आहे की तुम्ही खंडित उपासना करू नका. खंडित उपासना जी आहे ना ती आपल्याला जे मिळायला पाहिजे, जे मला कळायला पाहिजे ते कळू देत नाही. आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा आपण काय म्हणतो, मला खूप मार्क मिळवायचे, पण खूप मार्क मिळवायचे असतील तर अभ्यास कसा केला पाहिजे, नित्य नेमे. मग नित्य नेमे जर का मी नेम, आणि नेम या शब्दामध्ये काय अर्थ आहे की त्या नियमाचा विचार जर करता आला तर आपल्याला एक समर्थांचं चरण लक्षात येईल की नियमाशिवाय असो नये. म्हणजे काहीतरी नियम माझ्या आयुष्याला मी घातला पाहिजे. आणि मी रोज प्रभू श्रीरामाची उपासना करणार आहे, प्रभू श्रीरामाचं नाम घेणार आहे. मग ते प्रभू श्रीरामाचं नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री गोंदवलेकर महाराज काय म्हणतात, रामनाम घ्या आणि रामकृष्ण हरी वा. तुम्ही रामावर सगळं सोपवा. श्री गोंदवलेकर महाराज अगदी सोप्या सोप्या गोष्टींना आपल्याला उपदेश करायचे की काय करा, भाजी आणायची साधी. मग आता बाहेर पडतानाच नामस्मरणात भाजी आणायला बाहेर पडावं, प्रभू श्रीरामाची भाजी आणतोय असं समजावं. भाजी जो देतोय तो प्रभू श्रीराम आहे, भाजी ही प्रभू श्रीराम रूप आहे. आणि नंतर भाजी घरात आणावी आणि भाजी करावी प्रभू श्रीरामाच्या नामगजरात. म्हणजे माझं जीवन काय झालं तिथे, राममय झालं. आणि राममय या शब्दाचा अर्थ काय आहे, आनंदमय आहे. राम या शब्दाचा दुसरा अर्थ आनंद रूपता. अशा पद्धतीने ती आनंद रूपता माझ्या अंतःकरणात प्रगट व्हावी असा जर विषय आपल्याला करायचा असेल तर मग आता आपल्याला काय केलं पाहिजे, क्रिया उपासना भक्ती. आता माझी क्रिया कशी पाहिजे, शुद्ध पाहिजे. आता शुद्ध क्रिया कोणती, हा त्यातला भाग आहे. तर तोच आत्ता विषय झालेला की मी कर्म करावं. निष्काम कर्माची काही वेळा बोलणी करतात. मग निष्काम कर्म कसं करायचं, मग निष्काम कर्म अत्यंत सोपं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कर्म करावं ते प्रभू श्रीरामाला आवडेल असंच करावं. आणि प्रत्येक कर्म हे प्रभू श्रीरामाला अर्पण करावं असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की माझी प्रत्येक केलेली कर्म ही प्रभू श्रीरामाला अर्पण झाली तर या कर्माचा कर्ता कोण होणार, बोला. कर्माचा कर्ता कोण झाला, प्रभू श्रीराम. आणि तो कर्ता झाला म्हणून मी कोण झालो, अकर्ता. मग अकर्ता हे कोणाचं लक्षण आहे, हे स्वरूप लक्षण. लक्षात घ्या की अकर्ता हे प्रभू श्रीरामाचं लक्षण आहे आणि तो कर्ता होतो त्याला काही फरक पडत नाही, कारण प्रभू श्रीरामाच्या माया स्वाधीन आहे. आणि मी मायाच्या स्वाधीन असल्यामुळे मी करते पण कोणाला द्यावं, रामाला द्यावं. मग श्री समर्थ काय म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे मी कष्टी होस, राम करता म्हणसी यश कीर्ती प्रथा. प्रत्येकाला प्रमाण आहे. मग मी करता म्हणायचं नाही. मग मी करता म्हणायचं नसेल तर प्रत्येक कर्म अर्पण कोणाच्या झालं पाहिजे, त्या श्रीरामाला अर्पण झालं पाहिजे. आणि मग जर का एखाद्या वेळी मला कोणीतरी प्रश्न विचारला की मग मी कर्म अर्पण करायचं विसरलो तर काय करायचं, नाही, रात्री एकदा अर्पण कर प्रभू श्रीरामा. काही जर का माझ्या हातनं अर्पण करायचं राहून केलं असेल तर आता जे काय मी केलंय ते सर्वत्र जी काय कर्म केली ती तुला अर्पण असो. यामध्ये काय भाव तयार होतो, यामध्ये नम्र भाव तयार होतो. आणि समर्थांचं मनाच्या श्लोकात वचन काय आहे, सदा नम्र वाचे वदावे. नुसते वाचे वदावे नाही तर ते मनापासून वाचे वदावे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, माझी जर वाणी नम्र असेल तर माझ्याबरोबर बोलणारी व्यक्ती सुद्धा काय आहे, प्रेमभावातनं बोलेल. मग ते म्हणतातच श्री तुकाराम महाराज ज्ञानदेव, कैचा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभावो देव तोची होय गुरु. म्हणजे मग माझी नम्र वाणी झाली की माझी गुरु भेटी ती काय होऊन जाते, आपोआप होऊन जाते. म्हणजे या निष्काम कर्मातनं मूळ विचारधारा काय आहे की या निष्काम कर्मातनं कर्तेपणा दूर करायचा आहे. आणि करता भोगता ही काय आहे, भ्रांती आहे. आता मी करता झालो की काय होऊन जातं, मी करता झाल्याबरोबर मी भोगता होतो. आणि मी भोगता झालो की मग पुढे भावना कोणती माझ्या अंतःकरणात येते, श्रेष्ठ कनिष्ठत्वाची. म्हणजे मी कर्म केलं म्हणून त्याचा संपूर्ण भोग कोणाला मिळाला पाहिजे, मला मिळाला पाहिजे. आता
आता मला मिळालं नाही तर काय होऊन जातं, माझी अंतःकरण वृत्ती निराश होऊन जाते आणि मी कधी सुखी आणि मी कधी दुःखी. आणि तिसरं वचन मी रामाचा भक्त, हे जुळतच नाही. मग आता कोण करता असा विचार करायची वेळ येते, त्यावेळी करता कोण आहे, राम करता. मग मग कर्तेपणामध्ये नक्की विचार करायची गोष्ट असते की मग वेदांत शास्त्राचा विचार कसा करायचा. तर वेदांत शास्त्र म्हणतं की केलेल्या कर्माचं फळ मिळाल्या वाचून राहत नाही. म्हणजे मी जर कर्म केलेलं असेल तर त्या कर्माचं फळ मला मिळाल्या वाचून राहणार नाही आणि न केलेल्या कर्माचं फळ मिळणार नाही. मग मी कर्म करून कोणाला अर्पण केलं, विठ्ठलाला अर्पण केलं. मग फळ कोणाला मिळणार आहे, मलाच मिळणार आहे. मग फळ मला मिळणार आहे, ते जे फळ मिळेल त्या फळावर काय होतं, अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया येतात. पण मी जर का फळ म्हणजे कर्म रामाला अर्पण केलेलं असेल तर मिळणाऱ्या फळाबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये विशेष रूपाने अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया येत नाही. विशेष रूपाने जेव्हा अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया येतात तेव्हा माझ्या अंतःकरणात सुख होतं किंवा दुःख होतं. मग विशेष प्रतिक्रिया काय आहे, माझ्यासारखा, ही भूमिका आहे. माझ्यासारखा कोणी सांगणारा नाही झालं. प्रभू श्रीराम आणि माझ्यातलं अंतर वाढलं, हा मूळ मुद्दा आहे. म्हणून इथे माझ्यासारखा आणि मी, मुख्य मुद्दा काय आहे, ही मीपणाची लागण जी आहे लहानपणापासून ती इतकी मोठेपणी काय म्हणूया डार्क होते, म्हणजे भडक होते, की त्यामुळे काय होऊन जातं, मी ही वृत्ती सदैव सर्व ठिकाणी जाते आणि कधी ती सुखी होत असते, कधी ती दुःखी होत असते, ठेचाळत असते, तरी सुद्धा ती प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण होतच नाही. म्हणून काय म्हणतात संत, मीपणा जाणून त्यागावे. मीपणा तुम्ही जाणा की अरे या मीपणामध्ये म्हणजे या कुठल्या मीपणामध्ये, या फुटकळ मीपणामध्ये काही अर्थ नाही. मीपणा जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे. म्हणजे याचा अर्थ मी जनी जाणता होऊन राहे, म्हणजे मी समजून उमजून जर का माझा मीपणा विठ्ठलाच्या चरणी किंवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केला तर तो करता होईल आणि मी अकर्ता होईल. मग या निष्काम कर्माचं फळ काय, माझं चित्त शुद्ध होईल. म्हणजे याचा अर्थ माझ्या हातनं निषिद्ध वर्तन घडणार नाही. मग आता निषिद्ध वर्तनाचे काय आहे बा, तर त्यात परस्त्री, परधन आणि परनिंदा, विशेषतः परनिंदा. दोन जण एकत्र आले की तिसऱ्याबद्दल बोललंच पाहिजे आणि ते सहसा चांगलं नाही बोललं पाहिजे. आता ही जी निंदा आहे, ही निंदा केली की काय आहे, मी कोणाची निंदा करतो हेही अनालिसिस व्हायला पाहिजे. या प्रभू श्रीरामांनी काय केलं, ईश्वररूप प्रभू श्रीरामांनी हे जग निर्माण केलं आणि जग निर्माण करून तो काय झाला, त्या आकाराचा झाला. म्हणजे याचा अर्थ या जगातली प्रत्येक वस्तू, व्यक्ती आणि पदार्थ हे सगळे कोण आहे, प्रभू श्रीराम रूप आहे. मग तुमच्या समोरच्यांमध्ये काय आहे, प्रभू श्रीराम आहे आणि मी तुमचा द्वेष करतो. आता मी तुमचा द्वेष केला तर मी कोणाचा द्वेष केला, रामाचा द्वेष केला. मग रामाचा द्वेष केला आणि मग तिथं दर्शनाला गेल्यावर मग तो मला फटकवेल नाही तर काय राहील, की इथं बोलताना तू तुझ्या बोलात बोल आहे का, वागण्यात वागणं आहे का, तो मला विचारेल आणि तो विचारेल तर प्रथम भीतीने का होईना रामाच्या मनासारखं वागायला प्रयत्न करा आणि रामाच्या मनासारखं वागल्यानंतर मग रामाविषयी जी गोडी उत्पन्न होते, प्रभू श्रीरामाविषयी जे प्रेम उत्पन्न होते त्याचाही अनुभव घ्या. म्हणजेच काय होऊन जातं, मग त्याचं प्रेम कसं व्यक्त होतं, तर त्याचं उत्तर असं आहे, रिता ठाव या रागवे वीण नाही. या जगातल्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती आणि पदार्थांमध्ये प्रभू श्रीरामच भरलेले आहेत, अशी एक अंतःकरणात भावना तयार होते आणि त्यामुळे प्रत्येकाबरोबर वागणं कसं होतं, अत्यंत सुंदर होतं. आणि मग वेगळेपणाची पूजा करायला आपल्याला कुठेही जावं लागत नाही. श्री संत म्हणतात, तुकाराम महाराज, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ही पूजा करा आणि ही पूजा जर केली तर मग काय आहे, तू आनंदाशी एकरूप होशील. आपला विषय काय चाललाय, क्रियेचा विषय चाललाय. आणि मग क्रियेच्या विषयामध्ये श्री समर्थही म्हणतात, नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत झाली, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. आणि कोणीतरी काया जर तोष व्हायची असेल, आनंदाची करायची असेल तर पुन्हा मला सदा नम्रभाचे बनावे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, माझी क्रिया ही शुद्धतेकडे जाणारी असली पाहिजे
आणि शुद्धतेकडे जाणारी क्रिया अंतःकरणात तयार करायची असेल तर त्याची पहिली सुरुवात आहे निष्काम कर्म. आणि त्या निष्काम कर्मातनं मग काय आहे, उपासना तयार होते. श्री समर्थांचं स्फुटकार्य आधी करावे ते कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्ष घडे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्यांनी एक साधनेची एक आउटलाईन दिली की हे जर तुला धन्य व्हायचं असेल, या रामनामाला तुला जर का सतत काय म्हणूया रामनामामध्ये तुझी अंतःकरण वृत्ती आतमध्ये अनुस्यूत करायची असेल, म्हणजे त्याच्यामध्ये अर्पण करायचे असेल, तर तू काय कर, क्रिया तुझी शुद्ध ठेव. हा एक पहिला मुद्दा झाला. आणि आता दुसऱ्या मुद्द्यात ते असं म्हणतात, आता उपासना कर. मग उपासना कर, तर मग आता उपासनेचा एक फार सुंदर ओवी या आपल्या याच्यावर लिहिलेली आहे. श्री कोणाचा मठ, हा श्रीधर स्वामींच्या मठावर त्यांनी उपासना सांगितली आहे. श्रेष्ठ उपासना आत्माराम उपासना, तेणे पाविजे निरंजना, विसंदेह अनुमाना ठावायची नाही. मग आता काय कर, तू आत्मारामाची उपासना कर. मग आत्मारामाची उपासना कर म्हणजे याचा अर्थ ब्रह्माची उपासना कर. आता ब्रह्माची उपासना वेगळेपणाने कशी करायची हो, असा एक मुद्दा येतो ना. असं काही मोबाईलसारखं ब्रह्म हातात काढून दाखवता आलं असतं तर आम्हाला ब्रह्माची उपासना करता आली असती. पण ते काय म्हणतात, मग तू ब्रह्माची एकरूपतेने उपासना कर. म्हणजे तू वेगळा राहू नकोस स्वरूपाशी, तू स्वरूपाशी एकरूप हो आणि त्या स्वरूपाशी एकरूप होऊन ब्रह्माची उपासना कर. म्हणजे कशी कर, आलो. मग त्या ठिकाणी दोन पद्धती विकसित झाल्या उपासनेच्या. एक म्हणजे ध्यान पद्धती आणि एक म्हणजे नाम पद्धती. असे दोन उपासना आपल्या पुढे प्रगट झाल्या. मग बैठकीच्या ध्यानात मी काय करायचं, त्या माझ्या मंत्रावर काय करायचं, एकरूप व्हायचं. म्हणजे बसायचं, मानपाठ वगैरे ताट ठेवायची, ते जे नियम आहेत ते योगात सांगितलेले ते परफेक्ट आहेत. आणि पुन्हा काय करायचंय, मी नामस्मरण करायचंय. मग ज्या क्षणी मी नामात आहे त्या क्षणी मी काय आहे, मोक्षरूप आहे, आनंद रूप आहे. म्हणजे याचा अर्थ मी ब्रह्मरूप रामाशी एकरूप आहे. असं जर का वृत्ती तयार होत असेल तर मी रामाचं ध्यान करावं. यालाच म्हणतात रामाचं बैठकीचं ध्यान. आणि चालतं बोलतं रामाचं ध्यान जे आहे ते कोणतं आहे, उपासनाचा विषय असलेलं, तर ते काय आहे, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे याचा अर्थ त्या मंत्राचं उच्चारण करणं हीच त्याची काय आहे, उपासना पण आहे. आणि हीच मंत्राचं उच्चारण ही एकरूप व्हायची पद्धत. म्हणजे याचा अर्थ मी वेगळा नाही, अशी जर का मला अंतःकरणात स्थिती निर्माण करायची असेल तर माझी अंतःकरण वृत्ती काय झाली पाहिजे, आनंदाची झाली पाहिजे. आणि आनंदाची वृत्ती कशी आहे, धन्य वृत्ती कुठे आहे, तर ती वृत्ती आहे तर ती रामनाम वृत्ती आहे. आणि वृत्ती शब्दाचं व्याख्या पण सांगून टाकतो, अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असे म्हणतात. मूळचं अंतःकरण कसं आहे, शांत आहे. पण त्या अंतःकरणामध्ये काय झाला, संकल्प उठला, हे करू का ते करू. त्यावेळी त्या वृत्तीला नाव काय आलं, मनोवृत्ती. हेच करतो बुद्धिवृत्ती. आणि एखादा विषय अंतःकरणात धारण करून बसतो, चित्तवृत्ती. आणि माझ्यामुळं झालं अहंकार. मग आता या वृत्तीला बदलायचं कसं, म्हणजे या ज्या बहिर्मुख वृत्ती झालेल्या आहेत माझ्या, त्या उपासनेच्या निमित्ताने काय झाल्या पाहिजे, अंतर्मुख झाल्या पाहिजे. मग अंतर्मुख व्हायचं असेल तर अंतर्मुख होण्यासाठी मग उपाय आला की तू प्रभू श्रीरामाचं विचारपूर्वक ध्यान कर. विचारपूर्वक ध्यान कर या शब्दाचा अर्थ ब्रह्मरूप श्रीरामाशी एकरूप व्हायचंय, ईश्वरूप श्रीरामाच्या आज्ञा पाळायच्या आणि सगुण रूप श्रीरामाला सर्वांमध्ये पाहायचंय. आणि सर्वांमध्ये मी जर त्याला पाहायला लागलो प्रभू श्रीरामाला, तर मग कुठल्याही म्हणूया व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा माझ्याकडनं वेश होणार नाही. मग परिस्थिती कशी असू दे, परिस्थिती बरी असू दे नाही तर परिस्थिती बिकट असू दे, पण रामनाम मात्र सुटत नाही. आणि मग माझी अंतःकरण वृत्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहते. आणि जे शांत आहे तेच काय आहे, ते ब्रह्म आहे. आता आपण इथे बसलोय, आपल्या सगळ्यांच्या वृत्ती कुठे आहेत, त्या मनाच्या श्लोकावर आहे. कोणाची वृत्ती बाहेर आहे का, नाही आहे ना, नाही. मग वृत्ती कशी आहे, शांत आहे. आणि जे शांत असतं तेच काय असतं, ब्रह्मस्वरूप असतं. मग आता त्या वृत्तीचं एखाद्याने उठावं आणि त्याचं वर्णन करावं. त्या शांत वृत्तीचं वर्णन करता येईल काय, सांगा. येत असेल तर करा.
मग नाही करता येत ना, मग तेच त्यालाच काय म्हणायचं, स्वरूपाचा अनुभव. मग संतच श्री गुरु काय करतात, या मनाच्या श्लोकाच्या निमित्ताने हे मनाचा श्लोक अभ्यास करेपर्यंत ते मला कुठं नेतात, साधन चतुष्टय संपन्न करतात किंवा त्या माहोलमध्ये घेऊन जातात त्या अभ्यासाच्या, आणि मला त्या शांततेचा अनुभव देतात. मग अनुभव दिल्यानंतर मी काय करायचं, मग त्याला म्हणतात अभ्यास. मग अभ्यास काय करायचा, एकूण या श्लोकाचा अर्थ असा झाला की मला रामनाम घेण्याशिवाय पर्याय नाही. मग विचारपूर्वक मी रामनाम घेतलं पाहिजे. मग उपासना कशी असली पाहिजे की ती आत्माराम उपासना, तेणे पाविजे निरंजन. म्हणजे त्या निरंजन तत्वाशी, निरंजन या शब्दाचा अर्थ, रंज या शब्दाचा अर्थ पृष्ठभाग, आणि ब्रह्म कसा आहे, निरंजन. तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही कुठं घर बांधलं, निरंजन, बरोबर आहे ना, निरंजनी घरं बांधली गेले, हे तुकाराम महाराजांचं म्हणणं. आणि आम्ही काय करतो, त्या 545 स्क्वेअर फुटामध्ये अडकून पडतो, आणि आम्हाला काय करतो, संकुचित करतो. आणि श्री ज्ञानदेव काय करतात, हे विश्वची माझे घर. ते म्हणतात विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झालं. आणि मग त्यावर भगवंत काय म्हणतात, मग याहीवरी पार्था माझी या भजनी असता तया ते मी मात्र कुठं ते. विश्वच माझं घर आहे अशी जर अंतःकरण वृत्ती तयार करायची असेल तर रामनामाशिवाय पर्याय आहे का? तो ब्रह्मरूप राम, तो ईश्वररूप राम या विश्वाला व्यापून उरलेला आहे, आणि तो सगुण रूपाने माझ्या उपासनेची त्यांनी काय केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे. मग त्या उपासनेच्या निमित्ताने म्हणजेच पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम म्हणून मी माझ्या व्यापक स्वरूपाशी एकरूप व्हायला काय हरकत आहे. मग मी जर का एकरूप झालो तर काय आहे, माझं जे मस्तक आहे ते प्रभू श्रीरामाच्या कुठे आहे, चरणावर आहे. आणि मग कोणी पाहायला गेलं तर लक्षात येतं की प्रभू श्रीरामाच्या कडेवर कोण आहे, मी आहे. मग असा प्रभू श्रीरामाच्या कडेवर मी जाणं हे महत्वाचं आहे की नाही. बघाचा अभंग काय, द्वारकेचे राणे पांडवा घरी, मग ते माझ्या घरी कधी येणार. मग माझ्या घरी यावे असं वाटत असेल तर मला रामनामाशिवाय पर्याय नाही. धन्य व्हायचं असेल म्हणजेच मला माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल तर मला रामनाम करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी कोणाची उपासना करावी, उपास्य दैवतामध्ये काय करू नये, पुन्हा श्रेष्ठ कनिष्ठ भाव संबंध तयार करू नये. प्रत्येकाला जे उपास्य दैवत आहे ना त्याची उपासना करावी, आणि उपासना करता करता मी उपास्य देवतेशी काय व्हावं, एकरूप व्हावं. एकरूप झालं की तिथे काय आहे, धन्यता ही जी भूमिका आहे ती आपल्याला प्राप्त होते. म्हणून आता माझी क्रिया, मूळ उच्चार काय आला दुसऱ्या पाठमधला, की माझी क्रिया ही सतत काय आहे, अर्पण भाव संबंधाने प्रभू श्रीरामाकडे जाणारी असली पाहिजे. नंतर प्रत्येकामध्ये मी काय पाहिलं पाहिजे, प्रभू श्रीरामाला पाहिलं पाहिजे. रीता ठाव या रागवेण नाही, ज्ञानदेव म्हणतात भरला गमदाट हरी दिसे. आणि श्री तुकाराम महाराज काय म्हणतात, त्रिभुवन संचले विठ्ठले का. म्हणजे एकूण काय, विठ्ठल आणि राम या दोघांमध्ये काय नाही, फरक नाही. मग कोणाची उपासना केली तरी सुद्धा रामरूपच होतो, विठ्ठल रूपच होतो. म्हणजे सगळे अवतार कोणाचे, भगवान विष्णूचे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की उपास्य दैवतामध्ये कोणीही भेद करू नये, आणि कोणीही भेद नाही केला तर काय आहे, मी जगी धन्य होईचे. म्हणजे मी धन्य होण्याची तिथे काय आहे, उपासना आहे. थोडक्यात उपासनेचा विषय काय आहे, उपास्य दैवत आणि ज्याची मी उपासना करतोय तो मी. या दोघांमधलं अंतर काय झालं पाहिजे, पूर्णपणे केलं पाहिजे. आणि पूर्णपणे अंतर घालवायचं असेल तर आपल्याला काय पर्याय दिलाय त्यांनी, रामनाम घेण्याशिवाय पर्याय. हे आपलं पालुपद कायम काय आहे या श्लोकाचं, की मी रामनाम घेण्याशिवाय मला काहीही चॉईस नाही. आणि मग माझी वृत्ती अशी आहे की जी गोष्ट चॉईसलेस असते, म्हणजे जी करण्याशिवाय पर्याय नसतो ना, तीच गोष्ट प्रथम करा. रामनामाशिवाय जर मला पर्याय नाही तर मी माझं सकाळच रामनामाने सुरुवात करावी. आणि रामनामाने सुरुवात केली तर काय आहे, माझं जीवन आनंदमय होण्याची व्यवस्था आहे. म्हणून ते म्हणतात क्रिया, उपासना, भक्ती
मग आता त्यामुळे मी काय सिद्ध होईल? भक्त सिद्ध होईल आणि मी रामाचा भक्त होणं. प्रभू श्रीरामांना ज्यावेळी अभ्यासपूर्वक यांना प्रश्न विचारला हनुमंतांना की नक्की तुमचं आणि प्रभू श्रीरामांचं नात्याचं काही डिस्कस करता येईल का आम्हाला? तर ते भगवान हनुमंत म्हणाले काही अडचण नाही. मी म्हणे देहदृष्ट्या रामाचा दास आहे, म्हणजे या म्हणूया समर्थांत प्रभू श्रीरामाचा दास आहे आणि आत्मदृष्ट्या मी आणि राम देहदृष्ट्या आत्मदृष्ट्या. म्हणजे याचा अर्थ मग पुढे प्रभू श्रीरामाची सेरीज पाहिली असेल तर लक्षात घ्या. मग या हनुमंतांनी काय केलं? भगवान आहेत ते, मग त्यांनी काय केलं? जय श्रीरामाशिवाय काय शक्य नाही. देवरूप होते हे सगळं मान्य आहे. ते देव असून जर का नामस्मरण करताय तर मी मानव असून नामस्मरण करायला काय अर्थ? म्हणजे मूळ विचारधारा आहे. मला जर धन्य व्हायचं असेल तर मला नामाशिवाय काय पर्याय आहे? मग अशा रीतीने मी गोड गोड नाम तुला येतच ना, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे काना, कानाने काय ऐकायचं? रामनामच ऐकायचं. अशा रीतीने आपली प्रत्येक इंद्रिय, 3 इंद्रिय आहेत, कान, डोळे आणि वाणी. मग वाणीने काय घ्यावं? श्रीराम जय राम जय जय राम म्हणावं. कानाने काय करावं? ऐकावं. आणि डोळ्यांनी सर्वात मध्ये काय पाहावं? प्रभू श्रीरामाचं. मग आता हे जर असं झालं तर मग कोणाचा माझ्या अंतःकरणात द्वेष होईल, मोह होईल, मत्सर होईल आणि माझी अंतःकरण वृत्ती असमाधानी राहील काय? नाही, ती नित्य समाधानाशी एकरूप होऊन जाईल. म्हणून इथे काय होऊन जाईल? विभक्ताचा भक्त होण्याची व्यवस्था कुठे असेल तर ती कुठे आहे? ती प्रभू श्रीरामाच्या नामस्मरणामध्ये आहे. 41 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला 50-60 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. तर पुढचा विचार असा आहे, उदासीनता तत्वता सार आहे. उदासीनतेची व्याख्या सांगितली की प्रापंचिक आशा आकांक्षांची आकालपट्टी केलेलं असेल तर माझी अंतःकरण वृत्ती काय आहे? उदास आहे. आणि श्री तुकाराम महाराज काय म्हणतात? उदास विचारे वेच करे. आता वेच हा आयुष्याचा पण आहे, धनाचा पण आहे. पण मूळ मुद्दा काय आहे की माझी अंतःकरण वृत्ती उदासीन पाहिजे. आणि ती उदासीन अंतःकरण वृत्ती या शब्दाचा अर्थ काय? की ती बहिर्मुख असलेली व्यग्र वृत्ती नको. आता बहिर्मुख असलेली व्यग्र वृत्ती कोणती आहे? ती देहाने प्रपंच करताना विशेषत्वाने मी प्रपंच करतो अशी वृत्ती आहे. आणि मग अशा प्रकारची वृत्ती असल्यामुळे मग सगळे अहंकार माझ्या पुढे येतात. मी करता हा एक अहंकार आहे. जग सत्य आहे असं वाटतं. वास्तवात जग सत्य आहे का? जग येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. जे येतं, टिकतं, जातं ते सत्य नाही आहे. मग सत्याची व्याख्या काय आहे? जे असं त्याची असे समर्थांनी म्हणतंय जे कायम असतं ते काय आहे? सत्य आहे. नंतर आपण ज्ञानाचा अहंकार होतो. मला मी करतो अभ्यास, माझा त्याचा अहंकार होतो. पण हे तुला जे काय कळतं आहे हे सगळं तत्वज्ञान कोणाचं आहे? पुन्हा आहे समर्थांचं तत्वज्ञान आहे. बरं, समर्थांचं तत्वज्ञान आहे तर त्या तत्वज्ञानाचा उगम कुठून झाला? प्रभू शंकर पार्वतीला अनुग्रह देत होते. म्हणजे ते समजावून सांगत होते पार्वती मातेला. ते पार्वती मातेला समजावून सांगताना मत्स्येंद्रनाथांनी काय केलं? ते माशाच्या रूपात जाऊन ऐकलं. आता तिथून संप्रदाय सुरू झाला आणि हे इथं आलं. म्हणजे हा मामला कसा आहे? सगळा चोरीचा मामला आहे. चोरीचा मामला आहे. परत म्हणायचं मी सांगतो ते ऐका. याला म्हणायचं काय? मग हे तत्वज्ञान कोणाचं? हे तत्वज्ञान प्रभू श्रीरामांचं, हे तत्वज्ञान भगवान शंकरांचं, हे तत्वज्ञान श्री ज्ञानदेवांचं, हे तत्वज्ञान श्री समर्थांचं. म्हणजे इथे माझं नावाची गोष्ट काही आहे काय या जगामध्ये? आणि मला माझ्या बुद्धीचा काय होतो? म्हणूया अहंकार होतो. खरं मी बुद्धिमान आहे काय याचा एकदा निकाल लावला पाहिजे. मी बुद्धिमान असेल तर विचार करा की 2 गोष्टी आहेत की मी असं म्हणतो मी बुद्धिमान आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये 2 मीची भूमिका आहे. एक मी रूप मीची भूमिका आहे आणि एक बुद्धिमान रूप मीची भूमिका आहे. आता हा मी रूप मी आहे ना, तो कोण आहे? तो आत्मरूप मी आहे, तो रामरूप मी आहे. आता रामरूप मीच्या ठिकाणी मी बुद्धिमान ही भूमिका तयार होत नाही. कारण रामरूप मी जो आहे तो कसा आहे?
अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार येतोनी चराचर हरिसी भजे, असा तो निराकार तत्व ते आहे. आणि त्याच्या ठिकाणी बुद्धी नावाचं तत्वच नाहीये. शरीर असेल तर बुद्धी आहे. जीवाला म्हणजे माझ्यासारख्या जीवाच्या ठिकाणी बुद्धी नावाचं तत्व आहे. पण मी लक्षार्थाने मी जर का आनंद रूप असेल तर वाच्यार्थाने मी काय आहे? जीवरूप आहे. मग तुला बुद्धी दिली कशासाठी दिली देवानी? तर ते व्यवहार करण्यासाठीच दिली. आणि व्यवहार करण्यासाठी दिली तर तुला बुद्धीचं वैभव सांगतो असं श्री ज्ञानदेव मला म्हणाले. आणि हरिपाठात त्यांनी सांगितलं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. माझी बुद्धी जर का मी प्रभू श्रीरामचरणी विठ्ठल चरणी जर का मी अर्पण केली तर त्या बुद्धीचं वैभव आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आत्मरूप दृष्टीने माझ्या ठिकाणी बुद्धी नाही म्हणून मी काय आहे म्हणायला लाज वाटेल, पण वास्तवात अभिमानाने म्हटलं पाहिजे मी निर्बुद्ध आहे. मी जर का स्वरूप असेल तर मी निर्बुद्ध आहे. मला बुद्धिमत्तेचा अहंकार नको. मग मला बुद्धिमत्तेचा अहंकार नाही झाला तर माझी वृत्ती काय राहते? उदासीन. म्हणून आपला विचार काय आहे की उदासीनता तत्वता सार आहे. म्हणजे उदासीन वृत्ती जी असते ती तत्वता म्हणजे स्वरूपाकारच वृत्ती असते. हा विचार आपल्या अंतःकरणात झाला. तत्वता या शब्दाचा अर्थ स्वरूप तत्वता ही भूमिका आहे. आणि सार आहे या शब्दाचा अर्थ तू उदास वृत्तीने हे काय कर, या जगाचा व्यवहार कर. याचा अर्थ तू रडत खडत व्यवहार कर अशी भूमिका कुठेही मांडलेली नाहीये. तर अनुकूल प्रतिकूल भाव रहित व्यवहार कर. अनुकूल प्रतिकूल भाव रहित जर का तू व्यवहार केला तर संत मला सांगतायत माझी अंतःकरण वृत्ती ही शांत राहील. आणि शांत राहिली तर मी माझ्या स्वरूपाशी एकरूप राहील. त्याला साक्षी वृत्ती असं म्हणतात. म्हणजे साक्षी अवस्था या शब्दाचा अर्थ काय आहे की या घडणाऱ्या प्रत्येक व्यवहाराचं मी काय केलं पाहिजे? साक्षीत्व केलं पाहिजे. मग साक्षीत्व करायचं असेल तर ते साक्षीत्व कसं घडेल? तर प्रत्येक घडणाऱ्या व्यवहाराचा करता मी होता कामा नये. मग आता काय करायचं? राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप. म्हणजे रामाला करता करणं हेच काय आहे? साक्षी नावाचा तत्वाचा विचार आहे. म्हणजेच याचा अर्थ साक्षी म्हणजे काय अशी भूमिका मांडली तर ती थोडक्यात मांडतो की अंतःकरण उपहित चैतन्याला साक्षी असं म्हणतात. म्हणजे अंतःकरणाचा अधिष्ठान काय आहे? साक्षी चैतन्य आहे. मग अंतःकरणाचे हे चार भाग आहेत. चार भाग आहेत मन बुद्धी चित्त अहंकार. मग मन बुद्धी चित्त अहंकार असेल आणि मला ते चारही जर का स्वरूपाच्या ठिकाणी रुजू करायचे असतील तर मग संत म्हणतात मना सज्जना भक्तिपंथीची जावे. मी भक्तिपंथाला गेलो तर काय आहे? उदासीनता आहे. आणि मी भक्तिपंथाचा मार्गाचा अवलंब नाही केला म्हणजे रामनामाचा अवलंब नाही केला तर काय आहे? माझं उदासीन नावाचा जो विचार आहे तो निघून गेला. म्हणजे मी साक्षीरूप अवस्था निघून गेली. मग अशा रीतीने बुद्धीने सतत निर्णय काय करायचे? बुद्धीचे वैभव अन्य नाही बुद्धी किंवा बुद्धी निश्चये आत्मज्ञान. अशा पद्धतीने मी सतत त्या रामनामाचा जप केला, त्या आत्मस्वरूपाचा विचार केला तर मी कोणाकडे जाण्याची व्यवस्था आहे? मी माझ्या स्वरूपाकडे जाण्याची व्यवस्था आहे. मग अशा रीतीने पुन्हा चित्तामध्ये काय पाहिजे? रामाचा नामाचा संकल्प पाहिजे. मग आता असं म्हणतात का तुझे रूप काय म्हणतात? चित्ती राहो असं म्हणतात का संत? तुझे रूप मनी राहो. कारण मनामध्ये काय होतात? बदल होत राहतात. आणि चित्तामध्ये काय असतं? अवधारणात्मका वृत्ती. म्हणजे जी वृत्ती एखाद्या गोष्टीला अवधारण करते म्हणजे रामनामाला अवधारण केलेली वृत्ती आहे ना तिला चित्त असतं. मग ते चित्त माझी अंतःकरण वृत्ती कशी पाहिजे? रामनाममय झाली पाहिजे. आणि रामनाममय झाली पाहिजे म्हणजे काय झालं? इतके दिवस मी रामाचा जप करत होतो, श्रीराम जय राम जय जय राम. आणि आता तो जप कोण करतोय माझा? कारण मी जर का माझ्या अंतःकरणाला रामनाम जपाची सवय लागलेली आहे तर मग आता काय झालं? मी जेव्हा शांत असतो तेव्हा मला माझ्या श्वासाबरोबर मला रामनामाचा जप मला ऐकू येतो. मला माझ्या श्री गुरूंनी सांगितलेला जप ऐकू येतो. मग तो मी करतोय का? मी नाही करत आहे. मग कोण करतंय? मग संत कबीर महाराज म्हणतात राम करे हमारा जप हम बैठे आराम. हा या जपाचा काय आहे? शेवट आहे.
म्हणजे मी रामाचा जप करत होतो इतके दिवस आणि त्या जपाला इतकी सहजता आली की आता प्रभू श्रीराम माझ्या वतीने जप करतायत, हा धन्यतेचा विषय. मूळ आपला जो आहे ना, जगी धन्य होई दे या रामनामे, तर या रामनामाचा जप मी केला आणि आता मात्र काय झालंय, त्याला इतकी सहजता आली की आता मला जप वेगळेपणाने करावा लागत नाही. हा जप करण्याचा काय आहे, शेवट आहे. आणि इथे मात्र काय आहे, धन्यता आहे, स्वरूपाची प्राप्ती आहे आणि देहादी प्रपंचाविषयी असलेलं वैराग्य आहे. मूळ धारा ती आहे. उदासीनतेमध्ये वैराग्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मूळ विचारधारा काय आहे की मला साक्षी रूपतेचा काय झाला पाहिजे, अनुभव आला पाहिजे. म्हणून उदासीनता तत्वता सार आहे. मग अशी उदासीन वृत्ती माझ्या अंतःकरणामध्ये तयार होते आणि ती वृत्ती शेवटी, वृत्ती काय असते, नेहमी दोन असतो, वृत्तीमध्ये दोन पण आहे. आता मी सांगतोय, तुम्ही ऐकताय, म्हणजे मी सांगतोय म्हणून तुम्ही माझ्या समोर आहात, ही वृत्ती आहे. तुम्ही ऐकताय म्हणून मी समोर आहे, ही वृत्ती आहे. पण या वृत्तीला विशेष नाही. या वृत्तीला विशेष झाला तर सुख दुःख आहे, पण ही वृत्तीच जर सामान्य असेल तर ती सतत काय आहे, प्रभू श्रीराम कारच आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी चांगलं घडलं तरी सुद्धा रामकृष्ण आहे म्हणता आलं पाहिजे. आणि काही एखादं समजा फोन येतो की नाही ते गेले तरी आपल्याला काय म्हणता आलं पाहिजे, रामकृष्ण. हे दोन्ही ठिकाणी आपल्याला जर रामकृष्ण हरी म्हणता आलं तर माझी अंतःकरण वृत्ती काय आहे, ती उदासीनता तत्वता सार आहे. मग जे करायचं आहे ते करायचंच आहे, त्यामध्ये काही अडचण नाही. पण असं जर का मी चिंतन केलं तर मी माझ्या प्रभू श्रीरामाच्या चरणी रुजू होण्याची व्यवस्था आहे. मग आता शेवटचा चरण आहे तो काय आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आता वृत्ती कशी राहिली पाहिजे, सदा, हा त्यातला मूळ मुद्दा आहे. सदा म्हणजे काय, म्हणजे सदा सर्वदा हे अशी दोन विशेषणं लावायची कारणच आहे की त्या वृत्तीला म्हणूया विशेषत्वाने मी देहाने प्रपंच करतो अशी भूमिकाच अंतःकरणात नाही पाहिजे. मग मोकळी वृत्ती राहावी असं जर का वाटत असेल तर काय केलं पाहिजे, गुणागुणांचा संबंध आला. मना अंतःकरणामध्ये 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम. मग भक्तीच करायची असेल तर कुठली वृत्ती वर ठेवली पाहिजे, आलं. इथे अभ्यास करायला मी येणार असेल तर मग अभ्यास करण्याला वृत्ती कोणती, सत्व. मग काय म्हणाले समर्थ, सत्व उडे भगवत भक्ती, रजो उडे पुनरावृत्ती, तमो उडे अधोगती पाविजेती प्राणी. मग इथं आलेला असेल अभ्यास करायला जो व्यक्ती, तर ती व्यक्ती कशी असली पाहिजे, एकच गुण, सतत सत्वगुण त्याचा काय पाहिजे, वर पाहिजे. मग सत्वगुणातली वृत्ती कोणती आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील, ती मोकळी वृत्ती आहे. मग ही जी काय मोकळी वृत्ती आहे ती कशी काय मिळवायची, पुन्हा व्यवहार तर करायचा आहे. कारण मुख्य विचारधारा काय समर्थांची की तुम्ही परमार्थ करा, याचा अर्थ पुन्हा अंगाला राग फासा आणि इकडं तिकडे हिंडा ही भूमिका नाही आहे. तर ते काय म्हणतात, ठाईचं पैसे. अरे तू तुझ्या आहे त्या जागेवर, आहे त्या घरात, आमचे श्रीगुरु नेहमी म्हणतात, आहे त्या घरात, आहे त्या माणसांदिशी आणि आहे त्या परिस्थितीत आपला परमार्थ सिद्ध झाला पाहिजे. तक्रार नाही पाहिजे, नाही माझी पत्नी नाही अभ्यास करत, नाही आमचे दोघंही आम्ही अभ्यास करतो. अरे जे काय करतो आहे ना, जे तुला अनुकूल आहे ना त्याचा तू फायदा घे आणि तो फायदा घेऊन तू तुझा अभ्यास कर. म्हणजे इथे तक्रारीला काय नाही, वाव नाही. आहे त्या घरात, आहे त्या परिस्थितीत मी माझ्या स्वरूपाशी एकरूप झालो पाहिजे आणि स्वरूपाशी एकरूप व्हायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, अनुसंधान केलं पाहिजे. मग अनुसंधान कशाचं करायचं, पुन्हा धन्य होण्यासाठी रामनामाचं अनुसंधान करायचं. मग अनुसंधानाची व्याख्या काय, तर पुन्हा अनात्मकार वृत्तीचा परित्याग, उदासीनता हा मूळ मुद्दा आहे. की अनात्मकार वृत्ती म्हणजे काय, पुन्हा माझ्या शरीरावर असलेलं अनावश्यक प्रेम. आजारी पडलं तर औषध घेतलं पाहिजे, जो औषध घेत नाही तो काय असतो, मूर्ख असतो असं समर्थ म्हणतात. मग औषध घेतलं पाहिजे पण त्याचं चिंतन करायची गरज. डोकं दुखतंय का, उदय गोळी घे आणि गोळी घेऊन काय कर, शांत हो आणि शांत झाला की त्याच्यामध्ये काय कर, रामनामाचा जप. आणि हे जर करायचं असेल तर माझी वृत्ती अनुसंधानात्मक असली पाहिजे. अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार. आत्माकार
वृत्ती कोणती? रामाकार वृत्ती ही काय आहे? आत्माकार वृत्ती. म्हणजेच कुठली वृत्ती? रामनाम जप करणारी वृत्ती काय आहे? आत्माकार वृत्ती, तिचा स्वीकार. आणि त्याला आता काय आली पाहिजे? सहजता. म्हणजे कुठला विषय? राम करे हमारा जप हम बैठे आहा. म्हणजे इथपर्यंत जर का ते मला कळून घ्यायचं असेल तर माझी वृत्ती ही सतत काय पाहिजे? रामनाम घ्यायला मोकळी ठेवली पाहिजे. म्हणून इथे काय आहे की जे या देहादी प्रपंचाच्या वृत्तीत अडकलेल्या व्यक्ती आहेत त्याला रामनाम घ्यायला सवड कर. हा त्यातला एक भाग आहे. तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे की ते नेहमी म्हणायचे वारीला चल 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 एकाला म्हणायचे. मग काहीतरी कारण सांगायचं आहे, आज म्हैस व्यायली आहे, काय परवा गाय वेगळी आहे वगैरे अशी कारणं सांगायचं आणि तो कायम वारी चुकवायचा. तो नेमकाच एक वारीच्या वेळी तो आदल्या दिवशी आला. तुकाराम महाराजांनी काय केलं? त्या झाडाला धरलं आणि झाडाला धरून ओरडत राहिले, झाडाने मला धरलं, झाडाने मला धरलं. तो आला आणि त्यांना म्हटलं, अहो महाराज असं काय म्हणताय तुम्ही? झाडाने तुम्हाला धरलं नाही, तुम्ही झाडाला धरलंय. अरे मला तेच सांगायचंय, तू प्रपंचाला धरलंय, तू जरा विठ्ठलाला धर. आता मूळ विचारतोय माझं काय आहे? मला विठ्ठलाला धरायचंय, मला प्रभू श्रीरामाला धरायचंय. हे तुकाराम महाराज मला सांगतायत. आणि मी मात्र देहादी प्रपंचाला धरतो आणि माझी वृत्ती देहादी प्रपंचमय करतो. मग माझी वृत्ती मोकळी होणार कशी? मोकळी व्हावी असं वाटत असेल तर मला काय केलं पाहिजे? तर मलाच ते सोडवायला लागेल ना. गुंता कोणाचा आहे? आता गुंता मीच माझा केला. मग मी गुंता केला तर सोडवायचा कोणी? मलाच सोडवावं लागेल. मग आता भगवंताला तुकाराम महाराज म्हणाले, तुमचा तुम्ही केला गोवा, आता तुम्ही अडकला सगुणात येऊन. मग अडकलाय तर थांबा आमच्यासाठी. मग आमच्या दर्शनाची व्यवस्था करा, आमच्या अंतःकरणामध्ये रामनाम येईल अशी सगळी व्यवस्था करा. आम्हाला सतत साधनेच्या निमित्ताने तुम्ही सहाय्यभूत राहा. आम्ही तुमचा ऐकायचा प्रयत्न करू, पण आमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही सहाय्यभूत असाल तर आमचं साधन विनासायास चालेल. मग असं आपल्याला म्हणायला काय अर्थ? म्हणून आपली वृत्ती मोकळी राहिली पाहिजे. तर ती वृत्ती जर मोकळी राहिली तर मग काय आहे? मला माझ्या आनंदाकडे जाता येतं. म्हणूनच एक संत म्हणतात, आपली आपण करा सोडवण. आणि नाही सोडवण केली तर काय आहे? मग मी परत बंधनात सापडायचं. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तसं किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फलित. पण हे नको असेल तर काय केलं पाहिजे? पुन्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग मी नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरण केलं तर मी काय होणार आहे? धन्य होणार आहे. तर धन्य होण्यासाठी आपण जे प्रभू श्रीरामाचं चिंतन मनाच्या श्लोकाच्या निमित्ताने करण्यासाठी तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल मी श्री आपले काका आणि सर्वजणांचे आभार मानतो. आभार मानतो या शब्दाचा अर्थ नतमस्तक होतो. आणि हे चिंतन प्रभू श्रीराम चरणी अर्पण करून रामकृष्ण.